संख्या 3. किरणजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. किरणजी पाटील पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. क्या बात आहे. एकदम दमदार व्यक्तिमत्व आहेत आमचे पाटील साहेब आणि दमदार साहेबांचं दमदार असा यथोचित सन्मान आपण करतोय. सबसे कातिल हमारे किरण दादा पाटील. किरण दादांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 7. 7 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आलाय डॉट. पहिली सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार. सुटकेचा निश्वास जरूर घेण्यात आलाय. मैदानावरती आलाय बॉल डॉट. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन. पाठाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अंकितसाठी हा बॉल चांगला पाहायला मिळतो. याला बॉल डॉट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावा फलकावरती. गौरव पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धाव फलकावरती ॲड होईल. धावसंख्या 8. ऑनसाईडला टर्न केला. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. विकेटचा फिल्डर जोपर्यंत डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये येईल तोपर्यंत एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 10. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक मैदानावरती होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग. यावेळी स्टेप आउट केले. स्ट्रोक चांगला मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान मानतील की 2 धावा. येस 2 धावा कंप्लीट आहेत. अगदी पाहिलं फिल्डर फंबल होत आहे त्याचा फायदा घेतला. जिथे सिंगल तिथे डबल धाव कन्वर्ट केली. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन द बोर्ड.
पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती अगदी हळवार गतीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, वेगवान बॉल, प्रचंड वेग. वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं हे मैदानावरती सांगत असताना फार चांगली गोलंदाजी गौरवच्या वतीने पाहायला मिळते. गौरवच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. गौरवने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. पहिला वाईट, त्यानंतर 2 डबल, मात्र 3 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळतात. गौरवच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत 5 बॉलमध्ये. सो गुड पीस ऑफ बॉलिंग. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी मैदानावरती, चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल 2 षटकांच्या अखेरीस. धावफलक आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड. मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 12 पाहायला मिळते. कॅचची संधी, संधीचं सोनं केले. स्कूप मारण्याचा प्रयत्न, सुपला मारायचा प्रयत्न होता, मात्र मैदानावरती फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन, मोठा धक्का बसतोय. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाजाच्या खेळीचा अंत. मुकेश, बॅक टू दी
आपल्याला पाहायला मिळतात जे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे, ज्यांच्या वतीने एका ओव्हरमध्ये 5 विकेट घेण्यात आले होते. दिनू कांबळे यांची प्राइस विकेट देखील रवी यांनी घेतली होती आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज होते, मात्र अली सिंगल धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सिक्स्टीन 16 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. बॅटिंग टीम बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 मध्ये गौरव, ज्या गौरवने फार चांगली गोलंदाजी केली आहे. बॅटची यश पाहायला मिळते. थर्डमॅन मध्ये फिल्डर, रनआउटचा प्रयत्न, मात्र आलाय बॉल डॉट. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. गौरव पाहायला मिळतोय सेकंड स्पिल मध्ये. गौरवच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. फार चांगली गोलंदाजी प्रत्येकाने केली आहे. कव्हरच्या दिशेला टॅप करण्यात आलाय जरूर. मैदानामध्ये स्ट्रायकिंग इनवरती थ्रू आणि बघता बघता एक धावजी कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा धावफलकावरती आहे. लेस दॅन रनअप बॉल. मैदानावरती हळवार गतीने धावसंख्या पुढे जाते, मात्र तिला फ्लाय करावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. यावेळेस बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल. फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते जरूर. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा मानस धाडस होता, प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न अपयशी ठरलाय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करण्यात येईल का, हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. यावेळेस देखील लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता जरूर, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल आणि एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. फुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये जरूर असेल. डीपमध्ये फिल्डर दूरवरती पाहायला मिळतात. आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 23 पाहायला मिळते. 23 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हर नंतर पाणी आतमध्ये घेऊन जायचं नाही आहे मित्रांनो. 5 ओव्हरच्या आपण मॅचेस यासाठी ठेवल्यात विदिन टाईम लिमिट. आपल्याला त्या मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे हे सहकार्याची अपेक्षा असेल.
मैदानावरती अजून एक आपण पाहू शकतो विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. एकावरती एक धक्के बसत असताना अडचणीमध्ये संघ सापडलाय. अडचणीमध्ये संघ आहे. आता या संघाला किनारी पोहोचवावा लागेल. उमेश पालवे, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस मैदानावरती पाहायला मिळत आहेत. उच्च शिक्षित आहेत. त्यासोबत फार चांगले खेळतात, कबड्डी फार चांगलं खेळतात, खो खो देखील फार चांगलं खेळतात. असे उमेश मैदानी खेळामध्ये फार महारत हासिल असणारा हा खेळाडू आहे. पटायत खेळाडू आहे. क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळतात आणि अभ्यासावरती देखील तितकीच तगडी पकड आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस म्हणून वर्णी उमेश पालवे यांची आपण पाहिली. सध्याच्या घडीला दोघे भाऊ गणेश आणि उमेश जे मुंबई पोलीस आहेत. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 23 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील सिंगल आणि डबल देखील कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आलेली डबल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. स्टिप आउटहून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र विकेट. यू मिस आय हिट. एस्टनचा वेध घेणारा बॉल आणि फर्निचर डिस्ट्रॉय झालेत. विकेटचं पतन. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक मोठा धक्का बसेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत 25 वरती अजून एक धक्का. पालवे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे उमेश पालवे. उमेशच्या वतीने ती विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. उमेश एक फार चांगला खेळाडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि येस, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उमेश साठी. जबरदस्त खेळाडू महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि मैदानावरती उमेश पालवेच्या वतीने विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. ऑल इंडिया ओपनच्या टुर्नामेंटमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करणं काही साधी गोष्ट नसते आणि ते शिवधनुष्य पेलून काढलंय उमेश पालवे. रिमेंबर द नेम, नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. 25 26 लक्ष, 26 धावांचं लक्ष असेल.
सुलतान भाई देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुन घ्या, आता मोठा प्लेअर झालाय. रियाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समस्त स्टारकास्ट आपल्याला उल्हासनगरची आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे या मैदानावरती. राजू बॉलर कोण आहे? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आणि स्वॅकिंग एंड वरती निखिल पाटील. दीपक सिंग आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. आमच्याच गावातली अख्खी पोरं ही अख्खी खेळतायत ना 50% ना मारळ वरपची पोरं आहेत. आणि कुठली पण मोठी लीग असली ना ही आमचीच पोरं आम्ही घेतो ना भाऊ. आणि 3 तालुक्याच्या लीग जिंकलेत आमचेच पोरं घेऊन. कल्याण तालुका, टिटवाळा प्रीमियर लीग, कल्याण तालुका प्रीमियर लीग, उल्हासनगर प्रीमियर लीग, कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग. डॉट बॉलची होत असताना आपल्याला समाप्ती पाहायला मिळेल. दीपक स्वॅकिंग एंड वरती निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. कोलटप्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळतीये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये, जी मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 2 पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आरिफ कॅमेरा, आरिफ
यावेळेस देखील ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, रनआउटचा प्रयत्न. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. एकही खेळाडू तिथे मौजूद नव्हता. मात्र निखिल पाटील थोडंसं मी म्हणेल टेंटेटिव्ह अप्रोच घेत असताना माहिती आहे लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे, त्यामुळे आपण थोडीशी का होईना सुटकेचा निश्वास घेऊ शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मैदानावरती विकेट जाण्यापेक्षा आपण एका धावा कमी आल्या तरी चालतील, पण विकेट वाचवणं गरजेचं आहे. अजून डगआउटमध्ये भरपूर सारे खेळाडू आहेत जे चांगल्या टचमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच दिनू. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 2 बॉलवरती 2 सिक्सर मारून मॅच जिंकवली होती असा दिनू पाहायला मिळेल. स्टेप आउट करून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, कॅच कंप्लीट एक्स्ट्रा कव्हरमध्ये. विकेटचं पतन. दिनेश यादव, दिनू बॅक टू दी पवेलियन. च्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 3 धावा धावफलकावरती, पहिल्या 3 बॉलवरती आल्या 3. त्यानंतर विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. दीपक मैदानावरती कमालीची कामगिरी करतायत. जबरदस्त कामगिरी दीपकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. जरूर विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या महत्त्वाच्या आहेत आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज दिनेश दिनू यादव यांची विकेट आली. त्याच्यानंतर देखील भरपूर सारी मोठी बॅटिंगची लाईनअप आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उमेश देखील आहेत, भरपूर सारे खेळाडू आहेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. अभि बॅक टू दी पवेलियन. अभिषेकच्या खेळीचा अंत. थँक यू डीजे. उमेश तर ऑलरेडी आहे ना. नवीन बॅटर उमेश आपल्याला पाहायला मिळतील. निखिल पाटील स्ट्रायकिंग एंडवरती तयार. उमेश पालवे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. साहिल, ज्या साहिलने जबरदस्त गोलंदाजी केली असं साहिल मैदानावरती पाहायला मिळतोय. छोटं लक्ष जरूर आहे, मात्र विकेट ज्या गेल्यात ना तर 26 धाव्यांचं लक्ष आता 36 धाव्यांचं वाटू लागलंय. यावेळेस देखील ट्रॅप करत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये रनआउटचा प्रयत्न. पंचांकडे अपील देखील करण्यात आली, मात्र पॉपिंग क्रीजमध्ये बॅट सुखरूपपणे ड्रॅग केली आहे, ग्राउंडेड केली आहे. पंच सांगत असताना मैदानावरती एक्झॅक्टली पाहायला मिळेल जी मात्र आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 4. 4 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये आल्या 3. 2 महत्त्वाचे विकेट कॅरी झाले ज्यामध्ये दिनेश यादव दिनू आणि अभिषेक यादव अभि असे 2 खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाले. मात्र आता मैदानावरती आहेत लेफ्टी, अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच, विध्वंसक खेळीसाठी ओळखला जाणारा उमेश पालवे. आता उमेशच्या वतीने कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
यावेळेस देखील हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झील आणि जिंका क्रिकेटचा खेळ. नेहमी क्रिकेटमधलं एक समीकरण असतं. मैदानावरती आलेली सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फायर रन ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक अतिशय महत्त्वाचा आहे. तो कमबॅक मैदानावरती होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, इंटरेस्टिंग ते देखील असेल. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 6 ऑन द बोर्ड. 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी करणं गरजेचं आहे. ते काम चूकपणे गोलंदाजाच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. या ओव्हरमध्ये एखाद विकेट जर आली तर या मॅचमध्ये कमबॅक देखील होईल. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला 26 लक्ष्य 46 वाटू लागेल. शटर वनचा वापर मैदानावरती पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये नीट काहीचा संपर्क होत नाही. आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे. धावसंख्या फलकावरती स्थगित पाहायला मिळते. फलक जे मात्र फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील स्कूप करत असताना स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये फिल्डर कुठलाही नाही आहे. थर्डमॅन फाईन लेग बीट होत आहेत आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साथीने धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 26 धावांचं लक्ष्य आणि फुल टॉस बॉल. मिस हिट जरूर पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी. कॅच झाली ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्शन आणि बघता बघता मैदानावरती 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची प्रबळ दावेदारी पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र उमेश पालवे विथ अ बॉल. 4 विकेट्स आणि विथ अ बॅट. भरपूर मोठी धावसंख्या चेस करायची नाही आहे तरी देखील उपयुक्त अशा सिंगल आणि चौकार पाहायला मिळतोय. आलेली डबल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. उमेश इंडिव्हिज्युअल जर बघायला गेला 8 धावेंवरती खेळत आहेत. निखिल आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल 4 धावेंवरती खेळत असताना. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र समाप्त होत असताना ते मात्र दुसरं धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळेल. 26 धावांचं लक्ष्य. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील मॅच आपल्याला इन ॲक्शनमध्ये 2 नामांकित संघ पाहायला मिळतील. संजय भाऊ आशिष आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया कशी कामगिरी होईल. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न इथून देखील पाहायला मिळतोय. बॉलची होत असताना समाप्ती मैदानावरती निखिल थोडेसे स्ट्रगल करत असताना ॲज अ ओपनर आलेत आणि
ओपनर आल्यानंतर थोडंसं स्ट्रगल करत असताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल, तो कमबॅक होईल का? यावेळेस देखील पॉईंटच्या दिशेला रनआउटचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरमध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात आली, थोडंसं बॅकिंगला फिल्डर येतील एकदा तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. कलेक्शन जर असतं तर मात्र डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाली असती. एखादी विकेट अगदी क्लोज कॉल होता. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. मैदानावरती कॅच आली, कंप्लीट फलंदाज झालेत. बाद विकेटचं होत असताना पतन, फलंदाजाच्या खेळीचा अंत. यावेळेस देखील अजून एक विकेटचं पतन होईल का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि येस, मोठी अपील करण्यात आली होती, फार मोठी अपील आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिरता धारण करत असताना ही मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेल शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल याती मात्र शंका नाही आहे. विकी पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती इक्वेशन पाहायला मिळेल. 14 मध्ये 13ची आवश्यकता. रन बनवणं देखील अवघड आहे. बॉलिंग स्ट्रॉंग आहे पण रन बनवण्यामध्ये कुठेतरी मिस्टेक होतीये. मैदानावरती व्हाईट बॉल, अवांतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा 13 धावा धावफलकावर 14 पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळी देखील बॉल पडल्यानंतर खाली राहिले. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट, अंदाधुन फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती फार चांगली मैदानावरती गोलंदाजी होती आहे. 26 धावा आता आपल्याला 56 धावांसारख्या पाहायला मिळत आहेत. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्यावरती विकेट गेली. सर्वात पहिले दिनेश, त्यानंतर अभिषेक आणि त्यानंतर उमेश, 3 मॅच विनर स्वस्त्यामध्ये बाद झाले. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते आहे. बॉल हवेमध्ये असेल, फिल्डिंग अप्रतिम आहे. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळते. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील त्या म्हणजे 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा 3 षटकांमध्ये पाहायला मिळेल म्हणजे विजयासाठी 12 मध्ये 11, 12 बॉलमध्ये 11 धावेंची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला 12 मध्ये 11ची आवश्यकता आहे. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती. 12 बॉल, विजयासाठी 11ची आवश्यकता. अजून देखील 50-50 मॅच आहे. एखादा मोठा फटका आला ना 70-30 मॅच होईल. एखाद विकेट आली ना तरी देखील 50-50 मॅच राहणार आहे.
कारण जोपर्यंत 10 धावा 6 बॉल असा काहीच इक्वेशन येत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की 65-45 मॅच आहे. 50-50 मॅच अजून देखील आहे, पण एखादी विकेट अजून येणं गरजेचं आहे. स्पेशली जर निखिलची विकेट आली तर मात्र मैदानावरती टॉप ऑर्डरची संपूर्ण फलंदाज बाद होणार आहेत. मिडल ऑर्डर देखील आपण पाहू शकतो एक्सपोज झाली आहे. आता टेलेंडर्स आणि फिनिशर्सवरती जबाबदारी येईल आणि या प्रेशर सिच्युएशनमधून कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 12 मध्ये 11ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. निखिल पाटील आणि विकी असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. चोख कामगिरी होईल का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पीयूष 11 या संघाकडून आबा कारंडे, एबी, AK, कामगिरी कशी असेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. चला मॅचला सुरू करायचंय. 12 मध्ये 11ची आवश्यकता. 5 वर्ष आपण मॅचेस कव्हर करतोय. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो जोरदार अपील करण्यात आली होती. विकी पाहायला मिळतात ट्रॅकिंग एंडवरती आणि आता या मॅचमध्ये मजा येणार आहे. 12 मध्ये 11ची आवश्यकता होती, आता 11 मध्ये 11ची आवश्यकता. 30 बॉल 26ची आवश्यकता होती, आता मॅच आली 11 बॉल 11 वरती. म्हणजे आता पाणी जो आहे तो खांद्यापर्यंत आलेला आहे. आता कुठल्याही क्षणी जहाज डुबू शकते. मध्ये 11ची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज विकीच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. सिक्सर आलाय आणि तो देखील अगदी ऑन टाइम वेळेवरती आलेला हा दमदार षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॉल हवे मध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच झाली, कंप्लीट फलंदाज झालेत बाद. मात्र विकी ज्या कामासाठी आला होता तो काम मैदानावरती त्याने केलाय. पण अजून देखील मॅच शिल्लक आहे. मी म्हणेल अर्धा काम केलंय. मॅच फिनिश करून येणं गरजेचं होतं. त्याने सिक्सर मारलं. या मॅचमध्ये नवचैतन्य फुलून आलं आणि मैदानावरती गणेश 11 संघ आपल्याला फ्रंट फूटवरती पाहायला मिळतोय. 11 आकडा शुभ आहे. गणेश हे नाव देखील शुभ आहे. गणेशाला 11 मोदकांचा 21 मोदकांचा आपण नैवेद्य देखील दाखवतो. श्री गणेश या संघाने चांगलं केलं पहिल्याच मॅचमध्ये आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील 11ची गरज होती आणि 11ची गरज असताना सिक्सर देखील आलाय. 5 धावांची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 9 चेंडू 5 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गौरवजी सावंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनीच्या वतीने स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. 1 मिलियन कधीच क्रॉस केलेत आणि 2 मिलियनच्या दिशेला वाटचाल करत असताना आपल्याला ही वाहिनी पाहायला मिळेल. जर पहिल्यांदा वाहिनीवरती आले असाल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईल मध्ये विष्णुभाई आए और विष्णुभाई छा गए गुरु बिना बादल के. मैदानावरती मॅच झाली आहे फिनिश आणि सामना जिंकलाय गणेश 11 संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक SM11. कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हे आपण दोघे जण पाहू शकतो. दोघे जण पुरस्कर्ते
स्पॉन्सर आहेत आणि एक टीम नाही तर 2 टीम खेळवतात. आजच्या पोलमध्ये देखील वरच्या 4 मध्ये एक टीम आहे आणि खालच्या 4 मध्ये पियुष 11 नावाने टीम आहे. दोन्ही हे जे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत ना भाऊ, दोन्ही पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये फार मोठं नाव आहे. जिथे जिथे एखादी लीग फॉर्मॅटची स्पर्धा होते या दोघांची टीम आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आणि दोघेही जण दोघांच्या वतीने एक टीम तरी असतेच आणि एक टीम जर असली तर मुलांच्या नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतात. पियुष, हर्षित 11 आणि जबरदस्त मॅच. काय स्ट्रोक खेळला, जबरदस्त बॅटिंग. शॉट ऑफ द डे एकच मारला पण रेटून मारला. चला विष्णुबाईंनी अशी बॅटिंग केली आहे. दोन भाऊ आहेत, दोन्ही भाऊ महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीसमध्ये आहेत आणि दोन्ही भाऊ क्रिकेट पण चांगलं खेळतात, मैदानी खेळ देखील चांगला खेळतात आणि सुशिक्षित आहेत. असे आमचे उमेश पालवे आम्हाला पाहायला मिळतील. अभिनंदन उमेश.